टीम स्वरमैत्र नमस्कार. आपल्यासमोर आहेत आप्पासाहेब हिरेमठ. हे खास तळोजावरून आपल्याला पासेस घेण्यासाठी इथं भेटलेले आहेत. तर त्यांची एक छोटीशी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. सर, आपण मूळचे कुठले सर? आम्ही मूळ कर्नाटक जमखंडीचा आहे. आणि मुंबईत सेटल आहे चेंबूर या ठिकाणी. त्याचप्रमाणे आरकेचा मी राज कपूर स्टुडिओचा आधीपासूनच फॅन आहे. आणि माझे वडील राज कपूरकडे कंपनीत कामाला होते आरके स्टुडिओ फिल्म्समध्ये. अरे वा. आणि खूप चांगली व्यक्ती होती. आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा जो आरके स्टुडिओ आहे जगातला A1 थिएटर होतं. जगातला A1 म्हणजे जर जनरेटर बंद पडला किंवा लाईट गेली तर आरके स्टुडिओमध्ये 6 स्टेजेस होत्या. 6 स्टेजेस म्हणजे 6 मोठमोठे हॉल ज्याच्यात संपूर्ण वेगवेगळ्या पिक्चरचं पिक्चरायझेशन व्हायचं. तर त्या 6 युनिट्समध्ये जर चेंबूरची लाईट गेली किंवा मुंबईची लाईट खंडित झाली तरी पण त्या 6च्या 6 स्टेजेसमध्ये त्यांनी जर्मनीवरून आणलेलं एक जनरेटर होतं. त्या जनरेटरच्या सप्लायमुळे संपूर्ण 6चे 6 स्टेज 2 मिनटात रिव्हर्ट होऊन व्यवस्थित पॉवर सप्लाय व्हायचं. त्याचप्रमाणे राज कपूरची विशिष्ट म्हणजे माझे वडील त्यांचा स्टाफ असल्या कारणाने त्यावेळेस देवनार चेंबूर हा जो एरिया आहे अत्यंत घनदाट जंगलाचा होता. बिल्डिंग टावर सगळे आत्ता झालेले आहेत. तर त्यावेळेस त्यांची एक आदेश असायचा की संध्याकाळी 6 वाजले तर तुमची गाडी जी आहे कंपनीची ती तुमच्या घरी न्यायची, घरी नेऊन पार्क करायची आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या स्थळी आणून सोडायची. असं त्यांचं वागणं होतं. खूप चांगला माणूस होता. जवळजवळ आम्ही बरीच वर्ष, माझे वडील 15 वर्ष राज कपूर स्टुडिओमध्ये होते. कुठल्या डिपार्टमेंटला होते? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. अरे वा. आणि तुमची कधी योग आला, भेट झाली काय? येस बऱ्याच वेळा. अरे वा. तर आता तुम्ही खास कार्यक्रमासाठी एवढे दर्दी रसिक दुसऱ्यांदा आलो लांबवरून आलेला आहात. तर टीम स्वरमैत्र आता जो 1 डिसेंबरला कार्यक्रम होत आहे त्यांच्यासाठी काही मेसेज देऊ इच्छिता? होय. हा जो तुम्ही करत आहात एक भारतरत्न पद्मभूषण स्वीकार दादासाहेब फाळके मिळालेल्या आदेश करताय तुम्ही. खूप छान कार्यक्रम होईल. आणि मी तुम्हाला सांगतो अत्यंत हा कार्यक्रम आज निःशुल्क आहे. तुम्हाला उद्या शुल्क देऊन लोक भेटतील. तुमची टीम अत्यंत काम चांगली करत आहे. साधी सोपी नाही. एखाद्या चित्रपट एवढ्या मोठ्या व्यक्तीवर जो तुम्ही कार्यक्रम सादर करतात एवढी साधी गोष्ट नाही आहे. खूप आनंद होईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. काल मी माझ्या 1-2 ठिकाणी ग्रुपवर टाकलं. त्यांनी विचारला नेमका कार्यक्रम कुठे आहे, कारण मराठीत आहे का पोस्टर. त्यांना सांगितलं असं आहे. त्यांचा अभिप्राय खूप चांगला होता. टीम, आपली जी टीम आहे अत्यंत चांगला कार्यक्रम करत आहे. हा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्रात, भारत देशात, त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये, विशेषतः रशियामध्ये जिथे व्लादिमीर पुतीन आता अध्यक्ष आहेत, रशियाचे पंतप्रधान, तिकडे सुद्धा हा कार्यक्रम पोहोचेल. आणि आपल्या सर्व टीमला जे अथक प्रयत्न करतात खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथेच संपवतो. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि सर, आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांमुळे हा ऑलमोस्ट हाऊसफुल झालेला आहे शो. जी खूप कमी राहिलेले आहेत पासेस. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. आपण मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.